नमस्कार, मिलाली टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। सुरुवात करूया आजच्या काही ठळक घडामोडींनी। मुख्यमंत्र्यांनी केलं रक्तदान करून रक्तदान शिबिराचं उद्घाटन। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरापाठोपाठ आता 28 परिवार मंदिरावरही लागू होणार सरकारी कारभार। विधिमंडळात आज स्वातंत्र्य विदर्भावर चर्चा। काँग्रेसच्या विजय वडीदवार यांनी केली चर्चेची मागणी। बेस्ट पाठोपाठ पीएमपीएमएलची भाडेवाढ, पुणेकरांचा खिसा बस भाड्याने जड। आणि सार्वजनिक बांधकामातील घोटाळ्या प्रकरणी भुजबळांची SIT मार्फत होणार चौकशी। आता वळूया सविस्तर वृत्ताकडे। राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिरात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी रक्तदान करून आदर्श दाखवून दिला। मुख्यमंत्र्यांनी स्वतः रक्तदान केल्यानं उपस्थितांनी समाधान व्यक्त केलंय, त्याचा हा रिपोर्ट। यहाँ पर उपस्थित है, मैं आप सभी का बहुत बहुत अभिनंदन भी करना चाहता हूं। आपने इसमें सहयोग दिया इसलिए आभार भी करना चाहता हूं। और इस अनूठे उपक्रम को माननीय महापौर जी का मानस है कि प्रतिवर्ष हम लोग हमारे सामाजिक दायित्व के निर्वहन के लिए इस कार्य को करें। यूनियन के अध्यक्ष अपने माननीय मुख्यमंत्री जी हैं, माननीय देवेंद्र जी, और उनका सत्कार हम करना चाहते थे मुख्यमंत्री बनने के बाद, लेकिन हार शॉल इसके बजाय कुछ अच्छा कार्यक्रम, एक अच्छा उदाहरण प्रस्तुत करके हमें करना था। और हमारे एम्प्लॉयज यूनियन ने अपने रक्त का दान कर गरीबों के लिए फायदा हो, इसलिए हमारी ब्लड बैंक जो अर्पण ब्लड बैंक महानगर पालिका चलाती है उसको रक्तदान के कार्यक्रम में किया। एक अच्छा उदाहरण नागपुर शहर में प्रस्तुत किया, इसलिए मैं हम सारे कर्मचारियों का धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ, उनको शुभेच्छा देता हूँ। और निरंतर हर साल ऐसा कार्यक्रम करें, ऐसा हम कोशिश करेंगे। और हमारे कर्मचारियों के माध्यम से हमारे महानगर पालिका की प्रतिमा को जरा अच्छा रूप मिला है और ये और सुधारने की कोशिश हम इनके सभी के माध्यम से करेंगे। तो एक बार माननीय मुख्यमंत्री जी का, माननीय दयाशंकर जी का, हमारे एम्प्लॉयज यूनियन का, शिक्षक संघ का, राजेश बेट जी का, भड़क जी का, सबका आभार प्रकट करता हूँ नागपुर का महापौर इस नाते। और ऐसे कार्यक्रम हमेशा कर्मचारी करें जिसमें हम उनका साथ दें, ऐसे हम कोशिश करेंगे। और मैं सभी कर्मचारी का धन्यवाद। इसके बारे में ख्याल रखा गया कि हमारे मुख्यमंत्री जी आज हमारे से जुड़े थे महानगर पालिका से, आज मालिक ने उनको मुख्यमंत्री बनाया और हम चाहते हैं कि उनके उपलक्ष्य में हमने जो आज ये प्रोग्राम रखा, हमारे कर्मचारियों ने जो ब्लड डोनेशन का रखा, हम इनके लिए हर साल जब भी हो ये शाल फूल ये तो कोई भी करता है, हमने ये महानगर पालिका के आज कर्मचारियों ने इतनी बड़ी जो कुर्बानी आज रक्तदान की करे और ये हमेशा हम करते रहेंगे। और ये उस चीज़ के लिए हमारी महानगर पालिका उसमें हमेशा सहयोग देते रहेंगे और हम भी यहाँ के जितने कर्मचारी और नगर सेवक हैं ये भी सहयोग देते रहेंगे। हमारे मुख्यमंत्री हमारे नागपुर के, हमारे नागपुर का काया बदलने वाली है, हमको इतनी उम्मीद है। हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं देवेंद्र फडणवीस का। आज हमारे साथ वो यहाँ पर नगर सेवक भी थे, महापौर भी थे, आज मुख्यमंत्री बने। आज ये नसीब की बात है, हमारे नागपुर को एक बहुत अच्छा चमकता सितारा मिला और हमारे नागपुर का भविष्य बदलेगा। हमें जागतिक मानव हक्क दिनानिमित्त पुण्यातील मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या समाजसेवी संस्थेच्या वतीनं भव्य समाज प्रबोधनपर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत समाजातील स्त्री पुरुष आणि लहान मोठ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। यानंतर संस्थेच्या वतीनं समाजातील समाजहिताचं काम करणाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारानं गौरवण्यात आलं। यावेळी पुणे उपमहापौर आबा बागुल, AK लाल, पद्मश्री भालत थांगे आणि संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर उपस्थित होते, त्याचा रिपोर्ट। या संस्थेच्या वतीनं समाजातील नागरिकांना, असंघटित कामगारांना तसेच उच्च शिक्षित वर्गाला संघटित करून मानवी हक्क व लढा उभारण्याची प्रेरणा मिळत असते। यावेळी मानवी हक्क दिनाचं निमित्त साधून विविध क्षेत्रातील समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या व्यक्तींना मानव अधिकार पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी चित्रकार मुरली लाहुटी,
रोटरी संस्थेच्या अध्यक्षा अवलुकिता माने, स्थापत्य तज्ञ प्रकाश मेढेकर, श्रीमती जयमाला इनामदार, किरण बोरा, तृप्ती कदम, परवीन लालबिगे आदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. पाकिस्तानमधील पेशावर मध्ये झालेल्या हल्ल्याविषयी बीजेपीचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रवक्ते दिवान शाद अली यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमच्या प्रतिनिधीने. जो हमला हुआ है पाकिस्तान के अंदर, वह मैं कहना चाहता हूं कि किसी शायर ने क्या खूब कहा है कि अपने ही चिराग से अपने ही घर में आग लग गई जो वाली बात है. तो पाकिस्तान ने जिस तरीके से आतंकवाद के ऊपर खामोशी इख्तियार किया हुआ था, उससे आतंकवादियों का मनोबल इतना बढ़ गया कि उन्होंने उनकी सरपरस्ती करने वाले लोगों के ऊपर ही एक बहुत बड़ा हमला किया, जो बहुत निंदनीय हमला है. और पूरे दुनिया के अंदर इस हमले की जो है वो मुखालफत की जा रही है. हिंदुस्तान के ही नहीं, पूरे दुनिया के मुसलमान और तमाम धर्म और तमाम जात के लोगों ने इस बात की निंदा की है. और जिस तरीके से मासूमों का खून बहाया गया है वह बहुत ही गलत काम है. और जिन लोगों ने ये हरकत की है वो कतई मुसलमान नहीं हो सकते, क्योंकि एक इस्लाम को मानने वाला और अल्लाह, उसके रसूल और उसकी बनाई हुई किताब कुरान पे जो लोग अमल करते हैं वो बेगुनाहों का कतई खून नहीं बहा सकते. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसंघाच्या कार्यालयात भाजपाच्या काही बड्या नेत्यांची मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मात्र यावेळी भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना याची विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही चर्चेसाठी आले नसल्याचं म्हटलंय. काय म्हणाल्यात पंकजा मुंडे पाहूयात. चर्चा नहीं हुई है. हम रूटीन में यहाँ हर साल आते हैं. ये हमारे संस्कार का, कल्चर का एक भाग है. यहाँ हेगड़ेवाल जी की स्मृति को अभिवादन करने सारे हम ममदार आते हैं. और यहाँ एक नाश्ता होता है, चाय पानी होता है और बहुत स्नेहपूर्ण प्रोग्राम होता है. कोई एजेंडा नहीं है. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरापाठोपाठ आता 28 परिवार मंदिरावरही सरकारचा ताबा असणार आहे. काल मंदिराच्या समितीनं मंदिराचा ताबा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार विठ्ठल मंदिर बडव्यांच्या जोखाडातून मुक्त झालं होतं, पण शहरातली 28 मंदिरं अजूनही सरकारी ताब्याखाली आली नव्हती. या मंदिरांसाठी 56 पुजाऱ्यांची व्यवस्था कशी करायची या विवेचनातून मंदिर समिती ही मंदिर ताब्यात घेण्यासाठी टाळाटाळ करत होती. अखेर स्थानिक नागरिकांच्या दबावानंतर न्यायालयाच्या आदेशाच्या 11 महिन्यानंतर का होईना पण ही मंदिरं आता सरकारी आधिपत्याखाली येणार आहेत. आतापर्यंत थेट बडव्यांच्या खिशात जाणारं या मंदिराचं उत्पन्न थेट मंदिर समितीकडे जमा होणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. पंढरपूरच्या विकासाला आणखी चालना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान ही मंदिरे ताब्यात घेताना काही अडचणी आल्यास कायदेशीर लढाई लढू असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले. त्यामुळे बडव्यांच्या वर्चस्वाला मंदिर समितीच्या या निर्णयानं पुन्हा एक हादरा बसणार आहे. पण त्याच वेळी या निर्णयानं अनेक वर्ष बडव्यांच्या कोठडीत असलेल्या देवतांची सुटका होणार आहे. एकीकडे केळकर समिती आपला अहवाल सादर करत असताना आज विधिमंडळामध्ये मात्र स्वतंत्र विदर्भावर चर्चा होणार आहे. या चर्चेची मागणी काँग्रेसचे विजय वडीदवार यांनी केली आहे. एकंदरीतच आज विधिमंडळामध्ये स्वतंत्र विदर्भावर रण माजणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर सरकार काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. विदर्भातल्याच नेत्यांची म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली आहे. त्यामुळे सरकार वेगळ्या विदर्भाच्या बाजूने उभं राहतं की एकत्रित महाराष्ट्राच्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. स्वतंत्र विदर्भावर चर्चा होत असतानाच आज या चर्चेला केळकर समितीच्या अहवालामुळे आणखी धार मिळणार असल्याचं हे नक्की आहे. ब्युरो रिपोर्ट, टाइम टीव्ही महाराष्ट्र. पुणेकरांचा बस प्रवास आता महागणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं अर्थात पीएमपीएलच्या वतीनं प्रवासी भाडेवाढ करण्यात आली आहे. 6 किलोमीटर नंतरच्या प्रत्येक टप्प्यात 5 रुपयाने ही भाडेवाढ करण्यात आली आहे. उद्यापासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
पण मासिक आणि दैनिक पास धारकांना दिलासा मिळाला आहे. पासेसच्या दरात कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. मात्र सर्वसामान्य प्रवाशांच्या भाड्यात 20% वाढ करण्यात आली आहे. PMPL कडून आलेल्या प्रस्तावानंतर या भाडेवाढीला रस्ते वाहतूक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. PMPचे वित्तीय तूट, डिझेल आणि CNG गॅसचे वाढलेले दर यामुळे ही भाडेवाढ केल्याचं RTAच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. या भाडेवाढीमुळे PMPL ला वार्षिक 108 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. मात्र सर्वसामान्य पुणेकरांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप सरकार लवकरच टोल टॅक्स रद्द करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भाजपचे मिलिंद माने यांनी दिली आहे. ते आज नागपुरात बोलत होते. माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची सार्वजनिक बांधकाम संदर्भातील गैरप्रकाराबाबत SIT मार्फत चौकशी करावी असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा मुलगा पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांचीही चौकशी करावी असा आदेशही कोर्टाने दिला आहे. या कंत्राटामध्ये प्रामुख्याने दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील घोटाळ्यासह राज्यातील टोल नाके, रस्ते, वाहनतळ उभारणीच्या कामातील गैरव्यवहार आदींचा समावेश आहे. SIT ने 28 फेब्रुवारी पर्यंत अहवाल सादर करावा असंही कोर्टानं आदेशात म्हटलंय. प्रास्ताविक SIT मध्ये अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ACB महासंचालक यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणखी अडचणीत सापडले आहेत. जालना जिल्ह्यातील मठा तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील वाकडी डॅम येथील मौजे वांजोळा गाव हे पुनर्वसन झालेले आहे. मात्र या ठिकाणचा महादेव कवळे नामक व्यक्ती पुनर्वसनासाठी तहसीलदार कार्यालयामध्ये 2006 पासून चक्रा मारतोय. तहसीलदार महोदया मात्र या व्यक्तीकडनं 5,000 रुपयांची मागणी करतायत, ते फक्त एका सहीसाठी. या ठिकाणी तहसीलदार मात्र सहीसाठी 5,000 रुपयाचं डिमांड करतात. भूमिहीन झालेला हा व्यक्ती 5,000 रुपये आणणार कुठून असा त्याला प्रश्न पडला आहे. विशेष म्हणजे मठा मतदारसंघातील बबनरावजी लोणीकर आता मंत्री झाले असताना सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. आता तर दुष्काळ झाला असताना 2000 पासून मी या तहसीलदार कचेरीमध्ये एका सहीसाठी चक्रा मारतोय, मात्र माझ्याकडनं 5,000 रुपये तहसीलदार पवार मॅडम मागत असल्याचं या व्यक्तीनं सांगितलंय. आपण मॅडमची खुर्ची दाखवत आहोत, मॅडम येत होत्या. या माणसाची सही झाली नाही, तुम्ही काय म्हणता? मॅडम तुम्ही काहीतरी बोला ना. आता बघितलं आपण इथं मॅडमकडे प्रश्न उत्तर देण्यासाठी काहीच नाही. आपण मॅडमकडे बघितलं, त्यांच्या त्या कॅबिन म्हणून दुसऱ्या कॅबिनलाही आलो, मॅडमकडे उत्तर देण्यासाठी काहीच नाही. मॅडम काहीतरी उत्तर असतील तुमच्याकडे, आपण बघितलेले. आता मॅडम कशी फरार झालेली आहे, एका कॅबिन मधून दुसऱ्या कॅबिनमध्ये फरार होते तहसीलदार, आणि तिच्या समोर आपण गेलो तर ती बाईट द्यायला घाबरते. 5,000 रुपयाचे डिमांड करते मंठ्याची तहसीलदार. असं तुम्हाला किती 5,000 रुपयाची डिमांड केलं तहसीलदार? आता पळ काढला तहसीलदार तुम्हाला पाहून, तहसीलदार मॅडमने. तर केव्हा डिमांड केलं होतं तुम्हाला? मागच्या हप्त्यामध्ये. जाता जाता पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्र्यांनीच केलं रक्तदान करून रक्तदान शिबिराचं उद्घाटन. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरापाठोपाठ आता 28 परिवार मंदिरावरही लागू होणार सरकारी कारभार. विधिमंडळात आज स्वातंत्र्य विदर्भावर चर्चा. काँग्रेसच्या विजय वडीदवार यांनी केली चर्चेची मागणी. बेस पाठोपाठ PMPMLची भाडेवाढ, पुणेकरांचा खिसा बस भाड्याने जड. आणि सार्वजनिक बांधकामातील घोटाळ्या प्रकरणी भुजबळांची SIT मार्फत होणार चौकशी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तुम्ही पाहत राहा फक्त टाइम TV महाराष्ट्र. नमस्कार.